हाय गाईज. सो आज आपला टॉपिक काय आहे? BMS प्रायव्हेट स्टे वॅकन्सी राऊंड 5 चा कॅटेगरी वाईज, ऑल इंडिया रँक वाईज आणि कोणतं कॉलेज भेटलेलं आहे आपण हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि एक सर्व विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आहे, एक नवीन लिस्ट लागलेली आहे 21/1/2026 ला. यामध्ये 9 विद्यार्थ्याचे सिलेक्शन झालेले आहेत. यामधल्या 8 जागा आदित्य कॉलेजच्या आहेत आणि 1 जागा आपली येवल्याची आहे. ओके, हे देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. यानंतर मी तुम्हाला काय सांगणार आहे, महाराष्ट्रामध्ये BMS BHMS चा स्पॉट राऊंड होऊ शकतो का नाही याबद्दल आपण थोडक्यात डिस्कस करणार आहोत. ओके, यानंतर आपण काय पाहणार आहोत, इलिजिबल क्रायटेरिया खाली येईल का. आता महाराष्ट्राची तर काउन्सिलिंग संपत आहे, इन्क्लुडिंग अदर स्टेटची पण संपत आहे. पण प्रॉब्लेम काय आहे, अदर स्टेट्समध्ये खूप जागा शिल्लक राहिल्यामुळे फक्त अदर स्टेटसाठी इलिजिबल क्रायटेरिया खाली येऊ शकतो का नाही, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते डिस्कस करणार आहोत. ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व इन्फॉर्मेशन स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. यानंतर काही नोट्स आहेत त्या देखील मी तुम्हाला क्लिअर करणार आहे. ओके, आता आपण वन बाय वन पाहू. ओके, सो गाईज आजचा आपला टॉपिक काय आहे, BMS स्टे वॅकन्सी राऊंड 5 चा कॅटेगरी वाईज स्कोर आणि ऑल इंडिया रँक वाईज सर्व कट ऑफ पाहणार आहोत. ओके, यानंतर BMS BHMS स्पॉट राऊंडचे चान्सेस किती आहेत हे देखील सांगणार आहे. यानंतर इलिजिबल क्रायटेरियाचे अपडेट काय आहेत, ओव्हरऑल इन्फॉर्मेशन मी सांगणार आहे. 9 विद्यार्थी हे आत्ताच लागलेले आहेत, हे तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला. ओके, आता वन बाय वन डिस्कस करू. ओके, सो गाईज यामध्ये पहा, BMS स्टे वॅकन्सी राऊंड 5 चा कट ऑफ पाहणार आहोत. कसा, कॅटेगरी वाईज, ऑल इंडिया रँक वाईज, स्कोर वाईज आणि कोणतं कॉलेज भेटलेलं आहे विद्यार्थ्यांना आपण हे पाहणार आहोत. ओके, आता वन बाय वन पहा. ओके, सो गाईज या ठिकाणी कॅटेगरी आहे ऑल इंडिया रँक, स्कोर आणि कोणतं कॉलेज भेटले हे सांगणार आहे तुम्हाला. ओके, सो गाईज ओपनसाठी 5,27,415 या ऑल इंडिया रँकवरती मुलाला सीट भेटलेली आहे आणि त्याचा 271 स्कोर होता आणि त्या विद्यार्थ्याला डॉक्टर आर्यन लाहोटी बुलढाण्याचं कॉलेज भेटलेलं आहे. ओके, यानंतर दुसरा आहे SC कॅटेगरी, 5,33,745 या ऑल इंडिया रँकवरती मुलीला कॉलेज भेटलेलं आहे. 270 त्या विद्यार्थ्याला मार्क आहेत आणि नॅशनल आयुर्वेदिक कॉलेज जे की सिल्लोडचं आहे, छत्रपती संभाजीनगरचं कॉलेज त्या मुलीला भेटलेलं आहे. ओके, यानंतर तिसरा आहे ST कॅटेगरी, 7,17,047 मुलीला कॉलेज अलॉट झालेलं आहे. 220 मार्काला कॉलेज भेटलेलं आहे STचं आणि माऊली आयुर्वेदिक कॉलेज जे की लातूरचं कॉलेज आहे हे कॉलेज अलॉट झालेलं आहे. ओके, सो काय यामध्ये यानंतर विजय कॅटेगरी 5,30,717 मुलाला कॉलेज भेटलेलं आहे. पण या विद्यार्थ्याला ऑल इंडिया कोट्याची सीट भेटलेली आहे, तर तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट भेटणार 100%. ओके, सो गाईज 271 मार्काला कॉलेज भेटलेलं आहे आणि डॉक्टर आर्यन लाहोटीचं कॉलेज भेटलेलं आहे. ओके, बुलढाण्याचं. यानंतर पुढचं भाग आहे NT1, 5,35,266 या ऑल इंडिया रँकवरती मुलाला कॉलेज भेटलेलं आहे. ओपनची सीट भेटलेली आहे बरं का या विद्यार्थ्याला, तर 270 मार्काला कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि डॉक्टर आर्यन लाहोटी बुलढाण्याचं कॉलेज अलॉट झालेलं आहे. ओके, यानंतर आहे NT2, 5,29,404 या ऑल इंडिया रँकवरती मुलीला कॉलेज भेटलेलं आहे. 271 त्या मुलीचे मार्क आहेत आणि बुलढाण्याचं कॉलेज भेटलेलं आहे. ओके, यानंतर NT3, 5,35,560 या ऑल इंडिया रँकवरती मुलाला कॉलेज भेटलेलं आहे. ही लेराची सीट आहे, तर 270 या त्या विद्यार्थ्याला मार्क आहेत आणि बुलढाण्याचं कॉलेज त्याला भेटलेलं आहे. ओके, यानंतर आहे OBC, 5,36,198 या ऑल इंडिया रँकवरती मुलीला कॉलेज अलॉट झालेलं आहे. 269 त्या मुलीचे मार्क आहेत आणि बुलढाण्याचं आयुर्वेदिक कॉलेज भेटलेलं आहे नवीन आलेलं. ओके, यानंतर SCBC, 5,81,064 या ऑल इंडिया रँकवरती मुलीला कॉलेज अलॉट झालेलं आहे. 256 त्या मुलीला स्कोर आहे आणि त्यांना देखील बुलढाण्याचं कॉलेज अलॉट झालेलं आहे. ओके, यानंतर EWS, 5,25,396 मुलाला कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि 270 या स्कोरवरती विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेलं आहे आणि बुलढाण्याचंच कॉलेज गेलेलं आहे. ओके, तर आता आपण काय पाहिलेलं आहे, BMS प्रायव्हेट स्टे वॅकन्सी राऊंड 5 चा कॅटेगरी वाईज, ऑल इंडिया रँक वाईज कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि कोणत्या स्कोरला कॉलेज भेटलेलं आहे हे सर्व आपण डिस्कस केलेलं आहे. ओके, सो गाईज इम्पॉर्टंट आता पहा, या ठिकाणी नवीन स्टुडंट लागलेले आहेत 21/1/2026 ला. तर ते नवीन 9 विद्यार्थीचे ऑल इंडिया रँक सांगतो आणि कॉलेजचे नाव सांगतो. ओके, सो गाईज 5,22,001 या ऑल इंडिया रँकवरती विजयची मुलगी लागलेली आहे, तिला आदित्य कॉलेज भेटलेलं आहे. ओके, 5,26,659 या ऑल इंडिया रँकवरती आदित्यच कॉलेज भेटलेलं आहे, पण OBCच्या मुलीला भेटलेलं आहे. ओके, यानंतर 5,32,568 या ऑल इंडिया रँकवरती आदित्यचं कॉलेज भेटलेलं आहे. NTCचा मुलगा आहे. ओके, यानंतर चौथा आहे 5,33,346
या ऑल इंडिया रँकवरती मुलाला कॉलेज भेटलेलं आहे विजेच्या आदित्यच कॉलेज भेटलेलं आहे. ओके, यानंतर 5,34,148 या ऑल इंडिया रँकवरती मुलाला कॉलेज भेटलेलं आहे एससीच्या. ओके, यानंतर 5,38,663 या ठिकाणी मुलाला कॉलेज भेटलेलं आहे NTD चा मुलगा आहे तो. ओके, यानंतर 5,39,017 या ठिकाणी ओबीसीच्या मुलीला सीट भेटलेली आहे. ओके, यानंतर 8 आहे 5,65,587 या ठिकाणी एससीबीसीच्या मुलाला सीट भेटलेली आहे. आणि सगळ्यात शेवटचं 9,60,965 या ऑल इंडिया रँकवरती येवल्याचं कॉलेज भेटलेलं आहे, ते देखील ईडब्ल्यूएसच्या मुलीला. ओके, आता हे 9 विद्यार्थी आता नव्याने लागलेले आहेत. ओके, तर कट ऑफ याच्यापेक्षा देखील खाली आलेला आहे. ओके, हे तुम्हाला मी नंतर सांगेल डिटेल वाईज. ओके, आता यानंतर दुसरा टॉपिक पहा गाईज. यानंतर आहे BMS BHMS स्पॉट राऊंडचे चान्सेस आहेत, काउन्सिलिंग कधी संपणार आहे हे थोडक्यात पाहू. ओके, सो गाईज या ठिकाणी पहा. सो गाईज BMSच्या IQच्या सीट्स 50 होत्या, सो एक्सपेक्टेड 45 सीट्स राहणार, नाहीत भरणार गाईज, आता सांगतो तुम्हाला. कारण की आणि BHMS साठी एक्सपेक्टेड 60 जागा राहतील. एक्सपेक्टेड 60, 45 BMS साठी आणि 60 जागा BHMS साठी. आता का हे सांगतो तुम्हाला. ओके, सो गाईज 3 टाइम फीस भरणे कुणालाही पॉसिबल नाही, आता सांगतो तुम्हाला. ओके, कारण की आता तुम्ही जरी विचार जरी केला तर 26-27 लाख तुम्हाला बजेट जातं ते 3 वर्षाचं, तर विद्यार्थी भरणार नाही. त्यामुळे जर विद्यार्थ्यांना आता जरी कॉलेज भेटलं असेल ते विद्यार्थी सीट सोडणार आहेत आणि रिपीट करणार आहेत, आताच क्लिअर होतो. ओके, सो गाईज IQचे ऍडमिशन नाही होणार आणि सीट्स राहिल्या तर तशाच राहणार बरं का IQच्या. ओके, जर स्पॉट राऊंड झाला, जर आता स्पॉट राऊंड झाला तर IQच्या ज्या सीट्स असतील ना त्याचा स्पॉट राऊंड होईल आणि त्या सीट जास्त प्रमाणात राहतील. ओके, सो गाईज कॉलेजला बोलून डबल फीस मध्ये देत असेल तुम्हाला तर 100% ऍडमिशन घ्या, काही प्रॉब्लेम नाहीये. नाहीतर मागे लागू नका, कॉलेजच्या मागे लागायची गरज नाही. जर तो तुम्हाला डबल फीस मध्ये देत असेल तरच घ्या, अदरवाईज स्किप करा, काही प्रॉब्लेम नाही. कारण की शेवटचे 3 ते 4 महिने राहिलेत, अभ्यास करा उघड नादी लागू नका कॉलेजच्या. कारण की कॉलेजच्या तशाच जागा राहिल्या तर राहू द्या तशाच, कॉलेजला शिक्षा म्हणून. ओके, सो काय यानंतर पहा BPTH BOTची 27 जानेवारी 2026 ला काउन्सिलिंग संपणार आहे. सो एक्सपेक्टेड BMS ची देखील त्यावेळेस संपू शकते जर स्पॉट राऊंड कंडक्ट झाला तर. ओके, यानंतर शेवटचा टॉपिक आहे BMS BHMS इलिजिबल क्रायटेरियाचे अपडेट काय आहेत हे देखील तुम्हाला थोडक्यात मी सांगणार आहे. ओके, सो गाईज BMS BHMS इलिजिबल क्रायटेरिया अदर स्टेट साठी खाली येऊ शकतो बरं का. अदर स्टेट साठी तर 70% चान्सेस आहेत खाली येण्याची. किती? 70% चान्सेस आहेत खाली येण्याचे. ओके, सो गाईज यामध्ये पहा कोर्ट हिअरिंग 21 ते 22 जानेवारी 2026 ला होणार आहे. सो स्टील वेट गाईज. ओके, महाराष्ट्राचे स्टुडंट अदर स्टेटला जर जायचं असेल त्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल अदर स्टेटला तर अशा विद्यार्थ्यांना इलिजिबल क्रायटेरिया जर खाली आला तर त्यांचा स्कोअर कमीत कमी 113 किंवा 113च्या वरी पाहिजे तरच ते विद्यार्थी एलिजिबल राहतील. 70, 80, 90, 60, 110, 112चे जे विद्यार्थी आहेत ते एलिजिबल होणार नाहीत. तुमची गपचिप रिपीटला जावा. ओके, लक्षात. यानंतर पुढचं पाहायचं NCSIM काउन्सिलिंग डेट वाढवू शकते बरं का. सो फेब्रुवारीचा फर्स्ट वीक देखील येऊ शकतो जर इलिजिबल क्रायटेरिया खाली आला तर. ओके, यामध्ये जर तुम्हाला काही क्युरीज वगैरे असेल, काय विचारायचं असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकता. ओके, इन केस जर काय विचारायचं असेल कमेंट बॉक्समध्ये तुमची ऑल इंडिया रँक आणि तुमचा स्कोर टाका, तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन मी प्रोव्हाइड करेल. ओके, काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.